अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व लाडके स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा. संपूर्ण ब्रह्मांडातल्या सगळ्यात मोठ्या गुरूचा म्हणजेच आपल्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज सोहळा. आपण दररोज स्वामींचे नाव घेतो, रोज त्यांची पूजा करतो, पण आजचा दिवस वेगळा आहे. आजचा दिवस म्हणजे त्या माऊलीचे आपल्या आयुष्यात काय स्थान आहे हे मनोमन आठवून त्यांचे आभार मानण्याचा दिवस. ज्या क्षणी स्वामींचे बोट धरले त्या क्षणी आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वामींनी घेतली. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ हेच आपले अंतिम सद्गुरू का आहेत आणि त्यांच्या पाठीशी असण्याचे आपल्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व काय आहे हे अगदी मनापासून अनुभवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा प्रत्येक शब्द तुमच्या थेट मनाला नक्कीच भिडणार आहे. भक्तांनो, गुरुपौर्णिमेला आपण अनेक गुरूंचे स्मरण करतो, पण स्वामी समर्थ हे केवळ एक व्यक्ती किंवा एक संन्यासी नव्हते. हे साक्षात परब्रह्म आहेत. अक्कलकोटमध्ये जेव्हा स्वामी महाराज प्रकट झाले तेव्हा त्यांनी स्वतः कधी मी देव आहे असं देखावा केला नाही. त्यांनी एक लहान मुलाप्रमाणे आपल्या भक्तांना सांभाळले, एका पित्याप्रमाणे शिस्त लावली आणि एका खऱ्या सद्गुरूसारखं भवसागरातून पार होण्याचा मार्ग दाखवला. जेव्हा अक्कलकोटमध्ये विद्वानांनी स्वामींना विचारले की महाराज, तुमचे मूळ काय, तुमचे घराणे कोणते, तेव्हा स्वामींनी गरजून सांगितले, आम्ही मूळ पुरुष, वटवृक्ष आमचे मूळ. याचा अर्थ हाच आहे की या सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वीही स्वामी होते आणि सृष्टी संपल्यानंतरही स्वामीच राहणार आहे. अशा जगद्गुरूंचे भक्त असणे आणि हेच आपल्या पूर्वपुण्याईचे लक्षण आहे. विचार करा, जेव्हा संपूर्ण जग आपल्या विरुद्ध उभे ठाकते, तेव्हा आपलेच लोक आपल्याला सोडून जातात, तेव्हा आपल्याला कोणाची आठवण येते, तेव्हा आपल्या कानात एकच आवाज घुमतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या मंत्राचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे हे एका स्वामी भक्ताशिवाय दुसरे कोणीही समजू शकत नाही. एक अनामिक शक्ती आहे, केवळ शब्द नाही तर स्वामींनी आपल्याला दिलेले अभयदान आहे, एक निश्चितता आहे. जेव्हा आपल्या स्वामींना आपले गुरु मानतो तेव्हा आपण आपल्या सर्व चिंता, आपल्या दुःख त्यांच्या चरणांवर वाहून टाकतो. कठीण प्रसंगात साथ देतात. जग आपल्याला संकटात पाहतं, पण आपले स्वामी माऊली आपल्याला त्या संकटातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी स्वतः धावून येतात. गुरुचे महत्त्व हेच आहे की ते आपल्याला कधी एकटे पडू देत नाही. स्वामी समर्थांचे आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठे महत्त्व म्हणजे ते आपल्याला केवळ सुखाचा रस्ता दाखवत नाही, तर आपल्याला एक उत्तम माणूस बनवतात. स्वामींच्या दरबारात राजे महाराजही आले आणि अत्यंत गरीब लोकही आले, पण स्वामींनी कधीही कोणामध्ये भेदभाव केला नाही. उलट त्यांच्याकडे अहंकार होता, त्यांचा अहंकार स्वामींनी एका क्षणात मोडून काढला आणि जो अगदी नम्र होऊन आला त्याला आपल्या कडेवर घेतले. गुरुचे महत्त्व इतके अधोरेखित आहे की स्वामी आपल्याला सांगतात की कर्म चांगले ठेवा. जेव्हा आपले कर्म चुकते तेव्हा स्वामी आपल्याला संकटाच्या माध्यमातून का होईना पण योग्य मार्गावर आणतात. ते आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. स्वामींच्या काळातील एक लहानशी आठवण आठवते. एकदा एका भक्ताने स्वामींना विचारले की महाराज, मी तर इतका पापी आहे, नेहमी चुका करतो, मग तुम्ही मला जवळ का करता? तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले, लेकरू कितीही चिखलात माखलेलं असलं तरी आई त्याला दूर सारत नाही, ती त्याला स्वच्छ करते आणि कडेवर घेते. भक्तांनो, हेच आहे आपल्या आयुष्यातील महत्त्व. आपण कसे असो, चांगले किंवा वाईट, पण स्वामींसाठी आपण त्यांची लेकरे आहोत. त्यांना आपल्या धनदौलतीची गरज नाही, त्यांना गरज आहे ती फक्त आपल्या विश्वासाची. जेव्हा आपण डोळ्यात अश्रू आणून स्वामी म्हणून हाक मारतो तेव्हा ब्रह्मांड नायकाचे असणंही डगमगते. तर माझ्या स्वामी भक्तांनो, आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वामी माऊलीचे मनोमन आभार माना की त्यांनी आपल्याला त्यांच्या चरणांशी जागा दिली. जोपर्यंत स्वामींचा हात आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती आपले वाकडे करू शकत नाही. निश्चित राहा, स्वामी नामात लीन व्हा. तुम्हाला आजचा हा स्वामींच्या महत्त्वावर असलेला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या या स्वामी समर्थ परिवाराच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण स्वामींच्या अशाच एक दिव्य अनुभूतीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या पाठीशी राहू. धन्यवाद.